दिवसापासून रोडवरचे चेंबर भरून जातात, सोसायटीतले आतले चेंबर सगळे भरून जातात. लोकांना दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये चोकअप रिपेअरसाठी खर्च करावा लागतो सोसायटीमध्ये. पण ते साध्या सोसायटी आहे आणि आम्ही बरेच वेळा कंप्लेंट करून त्याचं काही निराकरण होत नाही. निराकरण होत तर फक्त तात्पुरते तुम्ही त्याची गाडी पाठवता आणि चोकअप तात्पुरतं थांबतो, पण दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसांनी लगेच पूर्ण लाईन चोकअप होतो. आणि दुसरं गार्डन आहे पाठीमागे, स्वामी विवेकानंद गार्डन आहे. मी 8 वेळा कंप्लेंट टाकली ऑनलाईन. झाडाच्या फांद्या कट करा, लोकांच्या घरामध्ये फांद्या, त्याच्यावरून साप किडे मोठे घरामध्ये येतात. नाही केलंच नाही. मी 4 वेळा कंप्लेंट टाकली, ऑनलाईन कंप्लेंट केलेलं आहे मी आणि इव्हन एमसीना पण पाठवले. बाजूला जे हे आहे, तुमचं नाव काय बांगर साहेब, त्यांची कंप्लेंट तुमच्याकडे ऑनलाईन आली होती, मग आपण काय कारवाई केली? 3 वेळा पाठवली मी कंप्लेंट. केलेलं आहे गेलं म्हणजे काय केलं अजून फोटो ट्रिमिंग केले असेल, तुमच्याकडे फोटो असेल तर आम्हाला दाखवा. सर्वात महत्त्वाचा विषय दोन्ही बाजूला हे चिंचोली गार्डन म्हणजे ती लाईन आहे ना. दुसरी गोष्ट शाळेची, ऍक्च्युली शाळेला एवढा मोठा मैदान असून शाळा मुलांसाठी जे बाहेर जे प्रायव्हेट बस किंवा छोट्या बस किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर सगळी गर्दी तिथे असते. एक तर ह्या बाजून दोन्ही बाजूनी पार्किंग. दुसरी गोष्ट मुलं तिथून म्हणजे गाड्यात येणारी 4 व्हीलरमध्ये जाणारी म्हणजे जे टी परमिट वगैरे पटकन पळत जातात तिथून, म्हणजे तेही रिस्क आहे. तर शाळेला तर तुम्ही सांगत का नाही की बा तुम्ही आतल्या बाजूला एवढं मोठं मैदान असून तुम्ही तिकडे का त्यांना सरस्वती शाळेला आतमध्ये ठेवून एवढं मोठं मैदान आहे. मग आता तिथल्या समोरच्या सोसायट्यांनी बाहेर यावं का डबे घेऊन? चिंचोली गार्डन म्हणजे ते घाडी मैदान आहे, दोन्ही गेट आहे आणि गजबजलेला तो आहे गार्डन. दोन्ही गेट आमच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर घ्या, त्यांच्यासोबत बोलून तेव्हा ते सॉल्व्ह केलं पाहिजे. काय करू सर विषय घनकचरावाले कोण आहे? घनकचरावाला कोण आहे? कोणा काय मॅडम सर मला कधी काढायचं तो स्वतःहून काहीच करत नाही. तुम्ही होतात ताई कोपरखेड्यात, मला माहिती आहे तुमचं काम चांगलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे रिप्लेस करण्यापेक्षा रिपेअर होईल ना. जोपर्यंत रिप्लेस होतं रिपेअर करा यांच्यामधून. इथे लेडीज जात असतील, पुरुषांचा विषय सोडून दे, लेडीज जात असतील, ते चुकीचं आहे ना. दुर्दैवी प्रकार आहे. मंत्री जवळ कोणाच्या अंडर आहे? उद्यानाच्या बाहेर जे आहे ना ते तिथलं आहे. नमस्कार, प्रबोधन दिशामध्ये सर्वांचं स्वागत. आज मेंढे महानगरपालिकेचे जी वार्ड कार्यालय, या वार्डामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रेजी, उपजिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. या ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे प्रवीण म्हात्रे साहेबांच्या अखत्यारीत जो येणारे जे प्रभाग आहेत त्या प्रभागाच्या अनेक समस्या या ठिकाणी आहेत. अनेक वेळेला निवेदनं देण्यात आली, अनेक वेळेला ऑनलाईन तक्रारी करण्यात आल्या, परंतु महानगरपालिका ही झोपलेली आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला. महानगरपालिकेचे पदाधिकारी करतात तरी काय नेमकं? नागरिकांनी सुद्धा अनेक वेळा ऑनलाईन तक्रारी केल्या परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. माझ्यासमोर जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे साहेब आहेत. साहेब, आज तुम्ही या ठिकाणी वॉर्ड अधिकारी जे महेश कोठारी जे आहेत आपण त्यांना भेटलेला आहात. आज सर्वांनी निवेदन दिले, यापूर्वी सुद्धा ऑनलाईन या ठिकाणी तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. आज जे तुम्ही त्यांना भेटलात, कोणकोणत्या समस्या होत्या आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेले? खरं तर आम्ही आमच्या पक्षातर्फे संपूर्ण नवी मुंबईतच प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला भेट देऊन नागरिकांच्या ज्या समस्या, स्थानिक समस्या आहेत त्या मांडत आहोत. त्याच अनुषंगाने आज आम्ही आज ऐरोलीमध्ये आलो होतो. ऐरोली हा विभाग तसं बघायला गेलं तर शहरी आणि ग्रामीण असा विभाग आहे. तर या विभागामध्ये शहरापासून ग्रामीण विभागापर्यंत अनेक समस्या म्हणजे लाईट म्हणा किंवा गटर म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा हायमास म्हणा किंवा अतिक्रमण म्हणा, उद्यानांचा विषय म्हणा,
अशा अनेक समस्या आहेत आणि प्रॅक्टिकली बघायला गेलो तर बोलताना अधिकाऱ्यांचे असं जाणवलं की त्यांना सगळ्या समस्या माहिती आहेत पण त्यांना सोल्युशन नाही काढायचे आणि सोल्युशन नाही काढायचं तर त्यांना आम्ही काढायला लावू ते आमच्या शिवसेना स्टाईलने आम्ही काढायला डेफिनेटली लावणारच आहोत. पण दुर्दैवाची बाब आहे अशी की आता आमचं ऐरोली गावठाण म्हणा, ऐरोली गावठाण ज्या भूमिपुत्रांनी सिडकोला जमिनी दिल्या 100% भूमी झाले फक्त आगरी कोळी समाज आहे नवी मुंबईतला, अख्ख्या भारतामधला कुठलाही प्रोजेक्ट बसवताना आणि त्या ऐरोली गावामध्ये आज पाण्याची जर मारामार असेल तर हे दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे ज्यांच्या जीवावर तुम्ही नवी मुंबई वसवली, ज्यांच्या जीवावर तुम्ही सिडको मोठी झाली, महानगरपालिका मोठी झाली, त्यांनाच प्यायला पाणी नाही, हे दुर्दैवाची बाब आहे. तसे अनेक ठिकाणी टॉयलेटची अशी परिस्थिती आहे, महिलांच्या टॉयलेट्स पासून ते पुरुषांच्या टॉयलेट पर्यंत त्याची दुरावस्था आहे. म्हणजे अक्षरशः होल पडलेले आहेत. म्हणजे अशा ठिकाणी आमच्या माता भगिनींनी जायचं कसं, एवढी दुरावस्था झालेली आहे. घाणीचं साम्राज्य आहे साहेब. इतक्या मोठ्या प्रमाणात इकडे घाण पसरलेली आहे की आपण बघताना आपल्याला लाज वाटते की आपण खरोखर नवी मुंबईमध्ये राहतो का. आणि नवी मुंबई तुम्ही म्हणता की ते म्हणत 31 शतकातील शहर, सर्वेक्षण मध्ये आपला नंबर येतो, पण जर खरोखर सर्वेक्षण तुम्हाला करायचं असेल ना तर मी म्हणेन गावठाणमध्ये सर्वेक्षण करा. नवी मुंबईमध्ये अख्ख्या भारतामध्ये तुमचा शेवटून पहिला नंबर येईल. जो आपण म्हणतो की पहिला नंबर येतो दुसरा बघ, कारण की कोणाला घेणं देण्यात पडलेलं नाही. आंधळं त्या कुत्रा खात आहे. सर्वेक्षण असलं की फक्त समोर जेवढे दिसेल तेवढं चमकवायचं आणि तेवढ्या एरियामध्ये त्यांना फिरवायचं. ही परिस्थिती सगळीकडे साहेब आहे. आणि दुर्दैवाची बाब आहे की जे अधिकारी लोकांच्या टॅक्सवरती पगार घेऊन काम करत आहेत त्यांना लोकांच्या प्रश्नांची घेणं देणं पडलेलं नाही. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही आज इथे फक्त त्यांना सूचना करायला आलो होतो की अशी अशी लोकांची कामं आहेत, आपण ही करावी. आणि जर त्यांनी ह्या कामाचं 10 ते 12 दिवसात सोल्युशन नाही दिलं, त्यावर नक्की कारवाई झाली नाही तर मग आम्ही त्या आंदोलनाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार. आणि जे अधिकारी संबंधित असतील ज्यांनी त्या योग्य त्या दिशेने कारवाई केली नाही त्यांची मग तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि हा आमचा त्यांनी इशारा समजावा, धमकी समजावी, जे काय समजायचं समजावं. पण यापुढे ऐरोली मतदारसंघ, ऐरोली विभागातले जे काही प्रश्न असतील ते आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी सांगितले की निवेदन दिले, ऑनलाईन तक्रारी सुद्धा केल्या. सध्या म्हणजे ते सर्व आज त्यांचे संपूर्ण पदाधिकारी आयुक्तांना म्हणजे इथल्या उपायुक्त सहाय्यक आयुक्तांना भेटले, आश्वासन दिलेलं आहे. पण जर का या 8 दिवसात जर निर्णय लागला नाही, लक्ष दिलं नाही तर शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची स्टाईल सुद्धा दाखवणार असं पण त्यांनी सांगितले. उपजिल्हा प्रमुख उपशहर प्रमुख मिलिंद पाटील साहेब आपण या ठिकाणी निवेदन सुद्धा दिलेलं आहे जिल्हा प्रमुखांच्या अखेरी सर्व पदाधिकारी होत्या. तुमच्या प्रभागातल्या काय समस्या आहेत? जसं सांगितल्याप्रमाणे जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं, जी जी समस्या आम्ही समोर जी विभाग अधिकाऱ्यांना मांडली की गावातली लोक पण पे करतात की नाही करत, पण त्यांना शहरीकरणाला एक नाही, गावातल्या लोकांना एक नाही असं का. गावात विविध समस्या आहेत. एक समस्या म्हणजे पाण्याची खूप समस्या आहे. जी जलवाहिनी ग्रामपंचायतच्या काळामध्ये आहे ती बाजूला काढून त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे. बरं, या ठिकाणी पाहिलं तर बस डेपो आहे. बस डेपो पासून जी वॉर्ड कार्यालयापर्यंत एक महानगरपालिकेचं रुग्णालय आहे, खाजगी रुग्णालय आहे, बाजूला शाळा आहे. अशा परिस्थिती महानगरपालिकेने त्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावलेत, पण दोन्ही बाजूला पार्किंग असतं. त्यामुळे एखादा आत्ताच 5 मिनिटापूर्वी एक सिरियस पेशंट आला, ती गाडी त्याला म्हणजे रुग्णवाहिका काढता येत नव्हती. या संदर्भात तुम्ही काय महानगरपालिकेकडे किंवा वाहतूक विभागाकडे काय कशा पद्धतीने तुम्ही समस्या मांडणार? जीविक अधिकाऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की त्याने वाहतूक शाखेबरोबर संपर्क साधून त्वरित तिथं कारवाई करण्यात यावी, एवढंच माझं म्हणणं आहे. ताई, तुम्ही सुद्धा या ठिकाणी आहात, तुमच्या काय समस्या? आमच्या समस्या म्हणजे एकाच बाजूला पार्किंग दिलेलं आहे, सेक्टर 19-20, तर 20च्याच साईडला सगळं पार्किंग दिलं आणि तिकडे सोसायटी आहेत. आणि त्या सोसायटीच्या शिवराम सोसायटी जी आहे त्याच्या दोन्ही बाजूला, गेटच्या दोन्ही बाजूला पान शॉप आहे, बिअर शॉप आहे आणि लोक तिकडेच थुंकतात, तिकडेच सिगरेट ओढत असतात. आम्हाला जायला यायला त्रास होतो. परत त्यांची ती वाहनं तिथे पार्क करतात, ती अशा पद्धतीने करतात गेटच्या समोर की कसं काय माणसांनी ते फुटपाथवर चढायचं उतरायचं कसं काय आणि जायचं यायचं कसं. तर त्यासाठी लवकरात लवकर यांनी काय ती त्याच्यावरही कारवाई करायला पाहिजे. आणि वाटेल तसं पान खाऊन थुंकतात, कोणाला कसले रोग आहेत काय आहेत हा. आणि सिगरेटी पण अशा ओढत असतात, असे धुरांडी सोडतात की तिथे आम्हाला राहतो, आम्हाला खूप त्रास होतोय. सगळं त्यांना सांगा फुटपाथवर तुम्ही थुंकायचं नाही आणि सिगरेटी ओढायच्या नाहीयेत. सर, आपल्याकडे एक स्कायवॉक आहे, अद्यावत असा स्कायवॉक आहे की ज्याच्यामध्ये नवी महानगरपालिका स्वच्छ अभियानाचे बॅनर सुद्धा तिकडे लावते.
परंतु तिथे जाताना जसं ताईंनी सांगितले की सिगरेट पान तंबाखू खाऊन थुकतात, दुरावस्था केली जाते, त्या ठिकाणी आज गरजुल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आणि घाणीचं साम्राज्य चाललेलं आहे. आज तिथून महिलांना जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे. तुम्ही या संदर्भात हे काय प्रश्न उपस्थित केलेले का? अगदी खरं म्हणताय तुम्ही, कारण आपण जे मुद्दे उपस्थित केले तो स्कायवॉकचा असेल किंवा महिला आणि सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असेल. आम्ही मगाशी उपायुक्त साहेब आणि विभाग अधिकारी त्यांच्यासोबत बोलताना आमचे जिल्हा प्रमुख म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी आज आम्ही त्यांना भेटलोय. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातले प्रश्न समस्या त्या ठिकाणी मांडलेले आहेत. परंतु दुर्दैवाने आपणही या विभागामध्ये गेले अनेक वर्ष पत्रकारिता करता आहात. मग त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आम्ही ज्या ज्या वेळेला निवेदन देतो किंवा समस्या मांडतो त्याचे खरे साक्षीदार तुम्ही आहात. आमची माफक अपेक्षा एवढीच आहे. या ठिकाणी राहणारा नवी मुंबईतला जसे आमचे जिल्हा प्रमुख म्हटले की शहरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, दोन्ही विभागातले सामान्य नागरिक प्रामाणिकपणे कर देत आहेत. या अधिकाऱ्यांचा पगार त्या कर रूपातनं जमा होणाऱ्या पैशातून होतोय. आमच्या बेसिक मागण्या आहेत ज्या नागरिकांना भेडसावत आहेत. तो महिला सुरक्षा असेल किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल, पार्किंग असेल, इतकी भयानक अवस्था त्या ऐरोली सर्कलच्या स्कायवॉकची झालेली आहे. त्या ठिकाणी नशेबाज, गर्दुल्ले, चरसी, गांजाडू लोक त्या ठिकाणी मुक्काम ठोकून आहेत. मग कुठल्याही अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जाऊन तिथे कारवाई करावी, त्यांना हुसकावून लावावं अशी इच्छा होत नाही. आपल्या सर्वांना कल्पना आहे नवी मुंबई महानगरपालिकेने खूप चांगला असा प्रोजेक्ट या नवी मुंबई ऐरोली विभागामध्ये बनवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. आपल्या मुंबईतून, नव्या मुंबईतून, महाराष्ट्रातून लोक आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला येतात. परंतु त्या येणाऱ्या लोकांना बसमधून उतरल्यानंतर साधा हायवे क्रॉस करताना त्यांना अक्षरशः जीव मुठीत घ्यावा लागतोय. अनेक गंभीर मगाशी आमच्या जिल्हा प्रमुख साहेबांनी अधिकाऱ्यांना कल्पना दिलेली आहे की आम्ही होर्डिंग बनवून स्वतःची प्रसिद्धी करणारे आम्ही पदाधिकारी नाही आहोत. आज आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदित्य साहेब असतील, त्यांनी सांगितले जनतेच्या भावना, जनतेच्या प्रश्नाशी आमची जवळीक आहे. आमची इच्छा तीच आहे की जनता समस्यामधून त्यांच्या जनतेची मुक्ती व्हायला हवी. त्याप्रमाणे आमच्या जिल्हा प्रमुखांनी आता अधिकाऱ्यांना कल्पना आणि समज दिलेली आहे की येत्या 10-12 दिवसामध्ये, कारण अनेकदा निवेदनं देऊनही हे प्रशासन ढिम्म आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे 2019 पासून या नवी मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी नावाची गोष्ट नाही, पण जे माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हाताशी धरून इथले जे काही कंत्राटदार आहेत आणि इथले अधिकारी जे आहेत यांची एक चेन तयार झालेली आहे. आणि त्या चेनच्या माध्यमातून ज्या कामातून पैसे मिळतील अशीच कामं होत आहेत. पण जनतेच्या जिव्हाळ्याचे, जीवन मरणाचे प्रश्न आहेत, असे प्रश्न बाजूला ठेवतायत, असे प्रश्न भाजनात गुंडाळले जात आहेत. आमच्या जिल्हा प्रमुख साहेबांनी त्यांना अतिशय कडक शब्दात समज दिलेली आहे निवेदनाच्या माध्यमातून. येत्या 10-15 दिवसात जर त्या समस्यांचं निराकरण जर नाही झालं तर आम्हाला दुर्दैवाने शिवसेना स्टाईलमध्ये या अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागेल आणि मग होणाऱ्या परिणामांची जी काही जबाबदारी असेल ती सर्वस्वी प्रशासनावरती असेल. पुन्हा एकदा आम्ही लढण्याच्या भूमिकेतनं अत्यंत शांतपणे आमच्या समस्या, आमच्या प्रभागातल्या प्रश्न या प्रशासनाच्या समोर मांडलेले आहेत. अपेक्षा आहे की ते यामधनं आमच्या सगळ्या जनतेची मुक्तता करतील. या माध्यमातून आपणही वारंवार हे प्रश्न उपस्थित करतायत. त्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हा सर्व पत्रकारांना सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आता युवा पदाधिकारी सुद्धा आहे की आज युवकांचा सुद्धा मोठा म्हणजे आज राजकारणात युवक येत आहेत, त्यांना सुद्धा वाटतं की ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात. काय सांगा की तुम्ही एक आता युवक आहात, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत म्हणजे वडिलांपासून तुमच्याकडे राजकारण आहे, आज या समस्या संदर्भात तुम्ही काय सांगा? ही समस्या लहान मुलांना पण त्रास आहे, मोठ्यांना पण त्रास आहे आणि वयोवृद्धांना पण त्रास आहे. आज मी समस्या मांडली ऐरोली गावात पाणीचा प्रश्न. ऐरोली गावात नाही, पूर्ण ऐरोली विभागात बघितलं गेलं तर पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. ते सांगतात आम्ही नवीन लाईन टाकू. नवीन लाईन टाकून तुम्ही देणार काय? नवीन लाईन टाकली त्याला पाणीच नसेल तर तुम्ही करणार काय? नवीन नळ बसवून पाणी थोडी देणार. धरणात पूर स्थिती आणि ऐरोली विभागात दुष्काळ स्थिती. नागरिक परेशान झालेत. दररोज काय ना काय येते पेपराला, एवढं धरण ओव्हरफ्लो आहे, हे आहे ते आहे. पण दुसरा प्रश्न आहे कचऱ्याचा. ते वारंवार अधिकारी तिकडनं जातात पण ते एवढं आज किती महिने झाले ते कचऱ्याची पेटी तसंच आहे. ऐरोली गावाची कमानी आहे तिकडेच कचऱ्याची पेटी ठेवली, रस्त्यावर येते अख्खा कचरा, ते कोण साफ करेल? दुसरा ते शाळेत मुलांना खेळायला ते गार्डन मध्ये ट्रेन लावलेत ते बंद ठेवलेत. परत गार्डन काही बंद ठेवलेत, ते त्यांना सांगितलं चालू करायला
परत शाळेचा विषय मुलांचा बरेच प्रश्न होते असे मांडले, त्यांना सांगितलं चालू करायला. आज उद्धव साहेबांनी सांगितले आम्हाला का तुम्ही संयमाने विचारा, संयमाने त्यांना सांगा. जर त्यांनी ऐकलं नाही तर मग बाळासाहेबांचा हत्यार वापरा. आम्ही शिवसेना डायनी आंदोलन करणार. काय सांगाल, तुमच्याकडे सुद्धा अनेक समस्या म्हणजे आज जे मुद्दे मांडलेले आहेत, सर्वात मोठा जो आहे तो ऐरोलीतली मैदानं जी आहेत, शाळेच्या नंतरची आपला एक GR आहे शासनाचा की शाळेच्या वेळेनंतर ही मैदाने जी आहेत ती विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात यावी. तर यासाठी मुद्दा मांडलेला आहे आणि याच्यावरती आम्हाला वॉर्ड ऑफिसरनी हे उत्तर दिलं की आम्ही त्यांना नोटीस देऊ, नोटीस दिल्यानंतर तुम्ही तिथे खेळावं. आम्ही वॉर्ड ऑफिसरना सांगितलंय तुम्ही ज्या दिवशी आम्हाला नोटीस द्याल त्या दिवशी आम्हाला नोटीसची एक प्रत आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी सर्व खेळायला जाऊ आणि सर्वांना त्या ठिकाणी जागृत करू. तर अशा प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा जो खेळण्याचा आहे तो त्या ठिकाणी मांडलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. जर 8 दिवसात जर याचा जर प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर मात्र या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल असाही जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.